नागपूर शहराच्या स्वच्छतेचं काम नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून AG एन्व्हायरो कंपनीला देण्यात आलेलं आहे। दररोज सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागपूर शहराची घाण जी आहे ती स्वच्छ करण्यात येते, आपल्या घरचा कचरा जो आहे तो उचलण्यात येतो। मात्र आज जो आहे या सफाई कर्मचाऱ्याचा आज झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। आपण माझ्या मागे बघू शकता ही जी गाडी आहे MH31 FC 4175 याच गाडीने ही दुर्घटना झालेली आहे। AG एन्व्हायरो कंपनीच्या निष्काळजी व ढिसाळ व्यवस्थापनामुळे आज एका सफाई कर्मचाऱ्याला आपले प्राण गमावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मृतकाचे नाव सिद्धार्थ घोडके, वय 35 वर्षे असून तो गेल्या काही वर्षांपासून AG एन्व्हायरो कंपनीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता। आज सकाळी बुधवार बाजार परिसरात कचरा संकलनाचे काम सुरू असताना कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनात अचानक तांत्रिक बिघाड झाला। या बिघाडामुळे सिद्धार्थ हा वाहनाच्या मधोमध अडकला आणि गंभीर जखमी झाला। अपघात इतका भीषण होता की त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। मृत्यूच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी सैकड़ो सफाई कर्मचारी घटनास्थळी जमले। त्यानंतर सर्व कर्मचारी थेट सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल झाले। मृतक सिद्धार्थला न्याय मिळावा तसेच कंपनीच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सफाई कर्मचाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबासाठी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच त्याच्या पत्नीला सफाई कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी ठाम मागणी लावून धरली। या मागण्यांमुळे सक्करदरा पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। AG कंपनी AG एन्व्हायरो 5 झोनमध्ये यांचे कचरा संकलनचं काम आहे। त्या 5ही झोनमध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांसोबत व्यवस्थित व्यवहार होत नाही। म्हणजे कंपनी कचरा उचलते, जे मुलं उचलतात त्यांना ग्लोव्ज नाही, त्यांना मास्क नाही, त्यांच्या गाड्या एवढ्या खराब आहे की त्या गाड्याने कुठे काय ॲक्सिडेंट होतात ते तिकडे दाबून देतात। रोज काही ना काही यांच्या कंपनीचे हादसे होतात। कधी हात कोणाचा कटला जातो, कधी डोकं फुटते। आज एक पोरगा हायड्रोलिक गाडीच्या खालती येऊन दबला। ती हायड्रोलिक गाडी ते तुमच्या घरासमोर येते, तुमच्या घरासमोरून जी कचरा संकलन करते आणि बुधवारी बाजाराच्या डम्पिंगमध्ये ती पलटवते। जेव्हा तो उठला डाला, त्याचा नट ढिला आहे, तो नट ढिला आहे, त्याला दुरुस्ती करायची। याच्या अगोदरही तक्रार कर्मचाऱ्यांनी केली या कंपनीकडे, पण ती मशीन सुधारली नाही, ती मशीन अजूनपर्यंत सुधारवल्या गेली नाही आणि आज त्याच्या खालती दबून एक जीव गेला आहे। हे खूप मोठी हानी एक गरीब परिवार झाली आहे। त्याची आई इथे बसली आहे, त्याच्या बायकोची तब्येत खराब झाली, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली। कंपनीचा कोणताही व्यक्ती दखल घ्यायला तयार नाही आहे। कंपनीवर योग्य कारवाई व्हावी, गाड्यांची चौकशी व्हावी, RTOने ही चौकशी करावी, त्या गाड्या बंद कराव्या। महानगरपालिकेवरही गुन्हा दाखल करायची वेळ आली तर करायला लागेल, कारण महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टी माहीत असून महानगरपालिकेने यांच्यावर कोणती कारवाई केली नाही। सोबतच या आईला कंपन्सेशन भेटलं पाहिजे, म्हणून मी यांच्यासोबत उभा आहे आणि कंपन्सेशन भेटल्याशिवाय मी हलणार नाही, ही माझी भूमिका आहे। यांची गैरसोय आहे, यांच्या गैरसोयीमुळे माझ्या मुलाचा अपघात झाला, घटना घडली। यांची या गाड्या बरोबर नाही राहत, नट बरोबर राहत नाही, कंपनी बरोबर सर्व्हिसिंग करून देत नाही। तर मला माझ्या सुनेला ड्युटी पाहिजे आणि 1 करोड पाहिजे। गाडी खाली करत होतो, गाडी खाली करून अशी बाजूला लावली, तो आम्हाला पडून दिसला। काय झालं कसं झालं हे तर माहीत नाही, पण ते गाडीचा डाला त्याच्या अंगावरती पडला। ते नट बोल्ट टाईट करत होता, डाला वरती होता, ॲटोमॅटिक डाला पडला की मग पाडल्या गेला हे आम्हाला माहीत नाही। मेंटेनन्स बरोबर नाही आहे, गेअर फसला होता गाडीचा। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच समाजसेवक जम्मू आनंद, यश गौरखेडे आणि समाजसेवक परशू ठाकूर यांनी तातडीने सक्करदरा पोलीस ठाणे गाठले। त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला। यावेळी समाजसेवक परशू ठाकूर यांनी सांगितले की AG एन्व्हायरो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत देण्याची कबुली दिली आहे। मात्र ही मदत अपुरी असून कुटुंबाला अधिक आर्थिक सहाय्य आणि मृतकाच्या पत्नीला नोकरी देण्याच्या मागणीसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। या दुर्दैवी घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणावर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या दुर्घटनेमध्ये एक मजूर जो आहे त्याचा मृत्यू झाला। नेमकी ही घटना कशी झाली? आज सकाळी ज्याप्रमाणे
सफाईचं काम सुरू होतं आणि कचरा उचलण्याचं काम सुरू होतं. त्याच दरम्यान जो आहे तो मजूर जो आहे सफाई कर्मचारी तो कचरा जो आहे तो टाकत असताना गाडी जी आहे ती एकदम त्याच्या डोक्यावर आदळली आणि त्याच्यामध्ये जे आहे त्याचं डोकं जे आहे त्या गाडीच्या आतमध्ये फसल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. सध्या या प्रकरणात जे आहे ते संपूर्ण सफाई कर्मचारी जो वर्ग आहे तो अत्यंत नाखुश आहे, अत्यंत नाराज आहे. इथे जे AG इन्व्हायरो कंपनीमध्ये ज्या गाड्या लावल्या जातात त्या गाड्यांचा मेंटेनन्स नसल्यामुळेच हा अपघात झाल्याचं ते बोलत आहेत. त्यामुळे चांगला आर्थिक सहयोग जो आहे ते त्याच्या घरच्या लोकांना मिळावा आणि त्याच्या पत्नीला जी आहे ते नोकरी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज़, नागपुर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.